मध्ये या. चला स्पीड अप आपण करायचा आहे लगेचच. क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्या. चला कुशिवली आणि सागवाडी. मॅन ऑफ द मॅच रवी कवटे मामा यांच्या पवित्र शिवा हाताना आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण बहाल करत आहोत. रवी सांबरी 11 बॉल आणि 23 धावांची बहारदार खेळी मात्र इथे साकारत असताना सामना जिंकलाय. तर यानंतर मी समालोचन घेऊन जातो. माझी साथी समालोचन मी थांबतो, तुम्ही थांबू नका. हेच नानू सर. हॅलो, थँक्यू सो मच शांताराम सर. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत मैदानावरती पाहायला मिळते. टाइम अलर्ट असेल आणि हा चेंडू मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतो. अनिल खैरच्या बॅटमधून हा तडाखा षटकार. तर नक्कीच दोन्ही संघाला सूचनाशील फलंदाजी करणारा टीम कुशिवली संघ 62 प्लस धावा बनवल्या तर तुम्हाला या नंतर बाय मिळली जाईल. यासाठी तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रयत्न केला होता, प्रयत्न असफल ठरलाय. डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. कमालीची गोलंदाजी गोलंदाज सागवाडी संघाकडून आपण पाहतोय अनंत पारधी. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी सातत्याने करत असतोय. अनिल खैरच्या विरोधामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अनिल खैरच्या विरोधामध्ये मोठा फटका, चेंडू हवेमध्ये फायनल क्षेत्रामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण, स्लिप क्षेत्ररक्षणानं चूक केली. मी सलामी वीर फलंदाजाला जीवदान देणं हे आपल्यासाठी इथे नाम मुमकिन ठरू शकतं. मिळतील 2 आणि 2 धाबेच्या बरोबरीनं संघाचा धावफलक आपण पाहिला तर 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, त्यावरती क्षेत्ररक्षणाची साथ लागत नाही. त्यामागचा कारण केलेली चूक. अनिल खैलचा जेल सोडलाय आणि तिथून आता फलंदाजी कशी पाहायला मिळेल हे पाहूया मैदानावरती. लवरफुल टॉस, चेंडू आदळला एष्ठांवरती, वाकवल्या अनिल खैरला. आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅट टू डगआउट. 8 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. करणाऱ्या कुशिवली संघ फलंदाज रेडी राहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेच पाडवा. टायमिंग अलर्ट असेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहिली तर सागवाडी पणबेल संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिला संघ पहिल्या सामन्यामध्ये हरता हरता सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी चांगली संधी उपलब्ध केली. गोलंदाजाच्या ताकदीवरती हा सामना जिंकवला आणि पुन्हा एकदा नव्यानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते. गोलंदाज अनंता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. फलंदाज नवीन फलंदाज पाहतोय दिलीप भगत. तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी अंडाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. मागच्या मॅचमध्ये फक्त आणि फक्त एका चौकारानं त्यानं डाव चांगला खुलला होता आणि फलंदाज बाद झाला होता. आणि आता इथून किती धाबीची मदत आपल्या टीमसाठी देण्याचं काम मैदानावरती करेल. सज्ज झालाय गोलंदाज अनंता. अनंताचा बॉल अगदी आडव्या बॅटनं क्रॉस द लाईन फाईन क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगान येतोय. दर्जेदार चौकार. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना कुशिवली संघ एक फलंदाज बाद असताना 12 या आकड्यावरती
थँक्यू. चांगलं समुद्र संगीत ऐकायला मिळालं आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेचा तिसरा दिवस सातत्यानं आपण 2 दिवस ज्या समालोचकाचा नाव आपण शिरोली विभागामध्ये ज्याचा आवाज आपण मुरबी विभागामध्ये गुंगताना पाहायला मिळतोय. आमचे जवळचे परमित्र बेकरे गावचे स्वप्नील हवाले सरांचा आवाज सातत्यानं ऐकला आणि येणाऱ्या आणखीन 3 दिवसामध्ये त्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळेल. ते आज काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये ते आज उपस्थित नाहीये आणि ऑनलाईन ते या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच तितकी इम्पॉर्टंट मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2चा गोलंदाज अजय पारधी. अजय पारधीला विसरून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. पहिला चेंडू फेकतोय फलंदाज पाहायला मिळतो स्ट्राईकला महेश भगत. महेश भगत साठी हा ट्रायकर चेंडू बॅटची टॉप एज छत्रक्षक आहे जेल पकडला जातोय. महेश भगतचा खेळ इथे संपला जातोय. 12 धावसंख्येवरती दुसरा दे धक्का कुशिवली संघ मैदानाच्या आतमध्ये. मिळाला एस मैदानावरती गोलंदाज आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अजय पारधी. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावकुऱ्याचा फलंदाज. डावकुऱ्याच्या फलंदाजाला आक्रमण व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना प्रयत्नाचे पराकष्ट करावा लागेल मैदानावरती. पुलटॉस बॉल पुन्हा एकदा जेलची नामी संधी शिलीप मध्ये इथे चुका पाहायला मिळतील आणि चुकीला माफी नाहीये. मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीने संघाचं धावफलक आपण जर पाहिला 13 या आकडेवरती रामदास उघडे हे आम्हाला प्रत्येक धावेची प्रत्येक विकेटची माहिती देत असताना आज सातत्याने तिसरा दिवस त्यांची स्कोरची भूमिका सातत्याने ते बजावत असतात. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या कव्हर करतात आणि त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि ज्या प्रेक्षक वर्ग मैदानावरती उपस्थित त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. टायमिंग अलर्ट आहे. आपण लगेचच क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करा आणि चेंडू फेका. जास्तीत जास्त वेळ खर्च करतात. या वेळेला मोठा फटका दिलीप भगतच्या बॅट मधून फटका फसलाय. लांब लचक ठोकलाय आणि चुकी केली. लोंगांचा क्षेत्ररक्षक एक टप्पा चेंडू सीमा पार. मिळतील 4. योगदान मिळाल्यानंतर तो आक्रमण होतो आणि ती सातत्याने मैदानावरती पाहायला मिळतो. आज कसं होईल त्याच्या माध्यमातून एरकॉर्पदी चेंडू खोलवरचा चेंडू खोदलाय. चेंडूला खोदून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चाललाय. लॉंगन कव्हर केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील 4. एकवीस धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरा षटक चालू असताना अजय कुठेतरी चुकीची गोलंदाजी करत नाहीये कारण त्याच्या मागच्या चेंडूवरती जेल फायनल लॉंगनला सुटला आणि त्याचाच पुरापूर फायदा दिलीप भगतनं घेतला. हे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बघितलं पाहिजे. गोलंदाजावरती प्रेशर बनवला. या क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कितपर्यंत महागात ठरेल सागवाडी संघाला हे आता त्यांना इथून त्या चुका सुधाराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. दिलीप भगत आता इथे सेट होऊन फलंदाजी करतोय कारण अनिल खैर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. खांद्यावर घेऊन आता तो जबाबदारीचा खेळ मैदानावरती साकारतोय. गोलंदाज अजय गोलंदाजी करतोय. मोठा फटका अप ट्रायकर केला होता. फक्त बॅट फिरवली. चेंडू काहीसा खाली राहिला आणि डॉट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. गोलंदाजी सुरुवातीपासून चांगली आहे पण चुका होतात त्यामुळे तिथं गोलंदाजावरती मोठाले फटके पाहायला मिळतात. सुरुवात चांगली केली गोलंदाजानं. आता आक्रमण पुन्हा एकदा सज्ज करेल का हा फलंदाज. बॅटची टॉप एज
क्षेत्ररक्षक मागे कव्हर पॉइंट मध्ये चेंडू उडवला जातो, थोडासा खंबल पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू मिळतील. या बॉलवरती 2 धाबा, 2 धाबेनं संघाचा विचार केला. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 फलंदाज बाद असताना संघाचा धावफलक 23 या आकड्यावरती. मिळतील 6 धावा. चांगली फलंदाजी. षटकार ठोकल्यानंतर गोलंदाज गणेश मदेला आता कमबॅक करावा लागेल. एखादा विकेट काढावा लागेल या मॅच मध्ये. धावांना इथे चांगला वेग दिलाय. धावफलकेचा विचार केला 29 या धावसंख्येवरती. गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल का? इथूनचे बॉल कशा पद्धतीने राहतील त्यासाठी प्रयत्न केले जातात. फुलटॉस बॉल, पटका हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज उलट्या हाताने चेंडूला पकडायचा होता. जेल जमिनीला दान, जेल सुटला जातोय. 2 धाबा रोखू शकत नाहीये. 2 धाबेच्या बरोबरीनं संघाचा धावफलक आपण पाहिलं तर 31 या आकड्यावरती. 31 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या बॉलवरती तिसरा चेंडू फेकतोय. मोठा फटका, फक्त बॅटची दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे आणि चुका अजिबात नाहीये. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर फलंदाजाला बाद केले. चांगली गोलंदाजी राहिल्या. लॉंगॉनमध्ये चेंडूला जेस केलं. नवीन फलंदाज अशोक वाघ हा फलंदाज. चांगली फलंदाजी करावा लागेल. गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अकुलटप्प्याचा चेंडू पंच आमच्याकडून वळून सांगतील इट इज वाईट चेंडू. आणखीन एक धाव धावफलकावरती आड केली जाईल. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगले चेंडू फेकामा लागतील सागवाडी पनवेल संघाला, कारण इथूनचा प्रवास विजयाचा असेल तर चांगली गोलंदाजी टिचून मारा. कारण या स्पर्धेचा विचार केला तर आढावा जर घेतला तर 1 वर्षानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीस येत्या. 365 दिवस या स्पर्धेचा आपल्याला वाट पाहावा लागेल. मोठा फटका डीप लॉंग ऑन मध्ये, चुकी अजिबात नाहीये. तिकडे आणखीन एक जेल टिपला जातोय. संपलाय खेळ. फलंदाज आपण जर पाहिला अशोक वाघ मैदानाच्या बाहेर. ते 32 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद.
षटक मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये जरी पहिल्याच बॉलवरती जरी षटक करायला तरी इथून येणाऱ्या बॉलवरती त्यांनी कमबॅक साधलाय. चांगली गोलंदाजी कुशिवली संघाच्या या दिलीप भगतला आता इथून वाट पाहू जमणार नाही. आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल आणि ती त्यांच्याकडे क्षमता आहे आणि क्षमतेला आता न्याय देण्यासाठी त्याला फलंदाजी चांगली करावा लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. या षटकाचा विचार केला तर फक्त शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. कशा रीतीने हा चेंडू राहील मैदानावरती पाहूया. बॅटच्या मधोमध टॉप खोलला जातोय आणि चेंडूला मात्र पाठवलाय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये 39 धावा धावफलकावरती. चला लगेच क्षेत्ररक्षणाची विभारस न करा. सागवाडी संघ वेल जास्त घेऊ नका. गोलंदाज विचार केला तर थोडासा महागडा गोलंदाज आपण पाहिला. गणेश 16 धावा खर्च केल्या. तिसरा षटक महागडा गोलंदाज ठरलाय सागवाडी संघासाठी. आणि आता शेवटचा षटक आणि हाणामारीचा षटक बुऱ्या चौधरी संघाचा संगणक, संघाचा शिरसेनापती, संघाचा पूर्ण चारणहार गोलंदाज पाहायला मिळेल. शेवटचा षटक मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजी केली होती आणि सामना जिंकला होता. पण आता इथून या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी त्याला करावा लागेल. 18 चेंडूमध्ये बनल्यात 39. येणारे 6 मध्ये किती बनतील? पहिला चेंडू लवर फुल टॉस डीप लॉंगॉनला कव्हर केलाय. क्षेत्रक्षक आहे आणि क्षेत्रक्षक करतोय चूक. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील 4. फलंदाज जर पाहिला शांडी हा फलंदाज पाहायला मिळतोय. शांडी चांगला फटका आडव्या बॅटनं लॉंग इथे चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. तितका वेगावरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचं धावफलक 44 या धावसंख्येवरती. धावफलक चांगल्या रीतीने पुढे चाललाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या मनामध्ये एकच धास रामदास आपण पाहतोय 62 धावा बनवायचे हे त्याच्या मनामध्ये असेल. हे प्रत्येकाला करायचं आहे कारण इथून एक चांगला सामना खेळायला लागणार नाहीये. त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठ. मोठा फटका दिलीपच्या बॅटमधून कार्पेटच्या साहाय्यानं ग्राउंडला अगदी चाटत लाटत मैदानावरती चेंडू पाहतोय. मिळेल या बॉलवरती 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न बनेल का? नकार दिला जातोय. त्यासाठी प्रयत्न कशासाठी नकार? कारण शांडी नकार देतोय त्याचा मागचं कारण की दिलीपच्या बॅटमधून एक चौकार षटकार पाहायला मिळालाय आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि क्षमतेसाठी तो फलंदाजी करतोय. इथूनची जास्तीत जास्त चेंडू ते मला खेळायचेत हे त्याच्या मनामध्ये आतमध्ये चाललंय हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिलीपला चांगलं कार्य निभावावं लागेल. फलंदाजीवरती आक्रमण भुऱ्यावरती करावं लागेल. त्यासाठी प्रयत्न फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे. चूक केली जाते पुन्हा एकदा. चूक प्रत्येक चेंडूवरती आज कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण सागवाडी संघ चुका करतोय आणि ह्या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला किती महागड्या जातील या सांगू शकत नाही. धावफलकाचा विचार केला तर धावा लागलेत 48 धावा धावफलकावरती. येणारे या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नासाठी झुंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका बॅटचा पेस खोलला जातोय. चेंडू थांबणार नाही. पाठवलाय पुल्लाट मधून पाठवलाय. काय असतो कॅच सोडल्यानंतर काय घडतं हे सातत्याने मैदानावरती पाहत असतो आणि तो फलंदाज वाघासारखी डळकाळी का पडतो त्याच्या मागचा कारण शेवटच्या बॉलवरती काय घडेल. प्रयत्न केला जातोय. समोरच्या दिशेला लॉंग ऑनला चेंडू खेळला जातोय. तिथे सुद्धा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. ग्राउंड शॉट फटका पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक 4 पहिला पूर्वार्ध संपला खेळाचा आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना कुशिवली संघ जाऊन पोहोचलाय.
56 या धावसंख्येवरती येणारे 24 बॉल बनवायच्या दुसऱ्या पूर्वार्धामध्ये सागवाडी संघाला 57 धावेची गरज. त्या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील मैदानावरती आपल्याला दुसऱ्या पूर्वार्धामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरला देऊया संधी. ही आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. त्यांनाही देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं जिथे सामना रंगला जातोय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं पनवेल सागवाडी आणि त्यांच्या आगेस खेळणारा संघ कुशिवली मलंगडच्या पायथ्याखाली बसलेला हा गाव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला धाबांचा डोंगर उभा केलाय. त्यासाठी आता प्रयत्न केला जातील. पहिली जोडी आघाडीची जोडी मैदानावरती सज्ज झाली. आपण पाहतोय सागवाडी संघाचा समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला गणेश मध्ये आणि त्याला साथ देण्यासाठी त्याचा फलंदाज कोण विसरणाऱ्या फलंदाजाला बोरेश चौधरी हा फलंदाज. गोलंदाज पहिला षटक दिलीप भगत. ज्या दिलीपनं अगदी अक्षरच्या चांगली फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये केली आणि तोच दिलीप भगत मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. प्रयत्नाचे पराकष्ट दोन्ही संघाला वेजाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना होईल स्टार्ट. पहिला चेंडू फेकला जातोय गणेश मध्ये हा फलंदाजसाठी. लवर फुलटा चेंडू अगदी कारपाटच्या साहाय्याने खेळला जातोय. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. एक धाव मिळेल एका बॉलवरती. श्री गणेशच्या पाहायला मिळतोय. पनवेल सागवाडी संघाचा चांगला खेळ मैदानावरती साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच
बुऱ्या चौधरी आता मैदानावरती सज्ज झालाय. मागच्या मॅचमध्ये काही करता आलं नाही फलंदाजी करताना. आता या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी चांगली फलंदाजी करावा लागेल. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी तितकीच वेगावरती स्वार होऊन गोलंदाज दिलीप भगत. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय. तोफा दिला, तोफा कबूल केला, तोफा फेकून दिलाय सीमा लगत. येथोय दर्जेदार ब्रँडर षटकार. मैदानावरती पाहायला मिळतील आणि दिलीप भगतनी ही चुकीची गोलंदाजी त्यावरती तोडफोड फलंदाजी हे करावा लागेल. 57 धाबेचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाजी आता करावा लागेल या दोन फलंदाजाला. गणेश मध्ये आणि भुऱ्या चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले तळ ठोकून फलंदाजी करते. 7 धावा धावफलकावरती पाहतोय. पनवेल सागवाडी संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. मोठा फटका खोदून काढला या वेळेला. लॉंग एक्स्ट्रा कव्हर केलाय. चेंडू शेवटच्या क्षणाला बॅट टू बॅट येतोय. हा मोठा फटका षटकार. काय फटकेबाजी. ज्या पद्धतीनं मात्र शिवली संघाने सुरुवात केली होती आणि 30 फलंदाजी वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला जातोय. व इथे दिलीप भगत वरती हे आक्रमण एखादा बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढावा लागेल. प्रयत्न केले जातात. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पंचांना वाईट दर्शवलाय. इट इज अ वाईट. एक धाव आणखीन ऍड केली जाईल धावफलकावरती. धावा जर पाहिल्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी सुरुवात चांगली केली बुऱ्या या फलंदाजानं. 2 चेंडूवरती 2 मोठाले फटक्या षटकारानं त्याने इरादे स्पष्ट केले. फुलटॉस वार पलटवार या फलंदाजा जर विचार केला 3 चेंडू आणि 3 मोठाले फटके षटकार. बॅट टू बॅट 3 षटकार इथे पाहायला मिळाले. गोलंदाजी चुकीची पाहायला मिळाली पण तिथून त्यानं आक्रमण आता फलंदाजी मधून करतोय. त्याला माहिती आहे की दिलीप वरती हे फटके मारायचे आणि त्यासाठी प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट टू बॅट इथे येतोय हा दर्जेदार दिमागदार हा षटकार. 4था षटकार पुऱ्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. करतोय. पहिल्या मॅच मध्ये त्याला अपयश मिळाला फलंदाजीमधून. आता त्याला डाव सावरायचा आहे. संघासाठी मला टर्निंग पॉइंट खेळ करायचा आहे. त्यासाठी सुरुवात. नाराज असेल गोलंदाज दिलीप भगत आक्रमण केला जातोय त्याच्यावरती. फुलटॉस हे प्रेशर आहे. प्रेशरहीन गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक इथे पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना तोडफोड फलंदाजी. 27 धावसंख्येवरती पनवेल सागवाडी संघ बिनबाद असताना एक चांगली दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू आणि 30 धाबेची गरज. 18 चेंडू 30 धाबा. पहिल्या षटकामध्ये अर्धा पल्ला देखील गाठला जातोय कारण येणारी आता 18 चेंडू 30 धाबा. अजूनही या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि बुऱ्यासारख्या फलंदाजाला जर माघारी पाठवलं मॅच मध्ये पकड निर्माण करता येईल कुशिवली संघाला. प्रयत्नाच्या पराकष्ट कारण ज्या प्रमुख गोलंदाजावरती विश्वास आणि त्याने अशा निर्भयित केल्या गोलंदाजीमधून 27 धावा खर्च करत असताना आता येणाऱ्या गोलंदाजावरती हे प्रेशर बनलाय. पाहिलं तर षटक क्रमांक 2चा गोलंदाज समीर भगतला चांगली गोलंदाजी करावा लागेल. निर्णायक षटक फेकावा लागेल. पहिला चेंडू बुऱ्या फलंदाजासाठी
भुऱ्यासाठी दांड्या बाखवल्या, शरीरामधून चेंडू निघून चाललाय आणि ज्या फलंदाजानं मैदानावरती आग लावली होती आणि ते आग विझवण्याचं काम समीर भगतनं केले. बॅट टू डगआउट, पहिला फलंदाज बाद. भुऱ्या चौधरी 27 धाव संख्येवरती पहिला दे धक्का. सुरेश पारधी मैदानावरती. सुरेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. सागवाडी संघ चांगला परफॉर्मन्स राहिला त्याच्या बॅटमधून. जरी तो बाद झाला, ज्याचं काम करायचं असतं ते केलं गेलं. त्याच्या बॅटमधून धाबा आल्या आपण पाहिल्या. चांगली गोलंदाजी. समीर भगत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रमुख फलंदाजाला बाद केला, कारण आक्रमण जो फलंदाज होता त्या आक्रमणाला शांत करून संयमानं मैदानाच्या बाहेर फेकले. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय समीरवरती एक तोडफोड फलंदाजी. डीप लॉंग ऑन कव्हर केलाय, शतक्षक नाही. चेंडू एक टप्पा जाईल, चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. सुरेश पारधीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात त्याला करावा लागेल, हे करावं लागेल. चांगली सुरुवात केली होती भोऱ्यानं, त्याला शांत करून डगआउट मधून तो आता सामन्याचा आनंद घेतोय. प्रयत्नाचे पराकष्ट समीर या गोलंदाजाला करावं लागेल. आडव्या बॅटनं अनसाईडला चेंडू ढकललाय. शतरक्षक आहे, थोडासा कंबल झालाय. अनिल खैर चांगला शतरक्षण पाहायला मिळालाय. फक्त मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 32 या धावसंख्येवरती. 32 धावपलीकेवरती आपण पाहतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचा सत्र आणि संध्याकाळच्या सत्राला प्रेक्षकांची गर्दी आणि तितका सामना एक इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय. फुलटॉस डीप लॉंग ऑन मध्ये शतरक्षक लांबचा प्रवास, चेंडू जाईल सीमा पार. मिळतील या बॉलवरती 4. ठिकाणी चाललाय, कारण त्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन सातत्याने मैदानावरती उतरतोय आणि तो अनुभव त्यांना खऱ्या अर्थाने फलंदाजीमधून दाखवला. त्यांचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतील की हे खरं आहे आणि त्यासाठी त्याला ओळखलं जाते. गोलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये थोडासा मागडा ठरलाय, कारण क्षेत्ररक्षण साथ देत नाही. त्यामागचा कारण की चांगली गोलंदाजी होते आणि त्याला फलंदाजाची आता इथून चांगली लय पाहायला मिळते. भोऱ्या जरी बाद झाला तरी येणाऱ्या फलंदाजानं चांगला डाव सावरलाय. अखुल टप्प्याचा चेंडू घेतलाय खांद्यावरती आणि फेकून दिलाय. फाईन लेग क्षेत्र निवडलाय, चेंडू जाईल सीमा पार. मिळतील एक बॉलवरती 4 धावा. अगदी जखडून ठेवण्याचं काम फलंदाजाने केलंय, कारण अशी फलंदाजी जर केली तर मॅच मध्ये शिरकाव बनेल. इथे आपण पाहतोय सागवाडी संघ. इथ्या शरीरावरती आधी खोलवरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल का कॉर्नर मध्ये. हा चेंडू फक्त ना फक्त दिशा दिली आणि षटक क्रमांक द्या दुसरा संपलाय आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करणारा सागवाडी संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि अजून विजयासाठी 16 धावेची गरज. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन चला आयोजक. तत्पूर्वी जाऊया डीजे. संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये या. हा सामना संपल्यानंतर विजय संघ आपल्या विरोधामध्ये खेळेल, तर संगणक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. डीजे.
त्यासाठी अजूनही गरज आहे 16 धावेची. त्या धाब्यासाठी रोखण्यासाठी गोलंदाज पाहतोय षटक क्रमांक 3 चा गोलंदाज भरत खैर. हा गोलंदाज भरत खैर वरती हा षटक नसून तर षटकाची जबाबदारी आणि सामना टर्निंग पॉइंट मध्ये सामना जिंकण्याचा हा षटक फेकला जातोय. कोण जिंकणार त्यासाठी प्रयत्नाचे पराकाष्ठ. हा चेंडू कायचा खाली राहिला. डॉट चेंडूची सफल मैदानावरती पाहायला मिळेल. या पद्धतीने चेंडू फेकायला पाहिजे होते. सुरुवातीचे 2 गोलंदाजांना चूक केली आणि त्यानंतर प्रेशर आता भरत खैर या गोलंदाजावरती. हे सातत्याने आपण क्रिकेटमध्ये जाणलं पाहिजे. त्यासाठी गोलंदाज भरत खैर आता चांगली गोलंदाजी करतोय. बॅटच्या मधोमध बॅटचा टॉप फॉललाय, लॉंग ऑन कव्हर केलाय, चेंडू पाठवलाय सीमा पार. या स्पर्धेतील एक ब्रँडर षटकार बॅट समालोचकाला सलामी देत असताना चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून आलाय. येतोय हा चौकार. रत्न खर्च केलं 10 धावा. येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील. सामना अगदी जवळपास विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धावेनं पनवेल फणसवाडी सागवाडी पाहतोय आणि अगदी पक्कड निर्माण केली. बोऱ्याचा कौतुक करावा लागेल. चांगली साजेदारी निभावली आणि झटपट फलंदाजानं गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि बाद झाला. आणि येणारे आता जर पाहिले तर 8 चेंडू आणि 6 धावेची गरज. 8 चेंडू 6 या धावा वाचवण्यासाठी प्रत्येक चेंडू डॉट फेकावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. अजूनही सामना कुशीहोली संघ आपण पाहिला तर हरला नाहीये. कोणी सामना जिंकला नाही, कोणी हरला नाही. प्रयत्नाचे पराकाष्ठ. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खोदून काढलाय चेंडू. फक्त मिळेल सिंगल धाव. क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळालं. दुसऱ्या आणि त्या पहिल्या षटकामध्ये चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती धावा खर्च केल्या आणि त्याचा परिणाम आता कुशिवली संघाच्या 2 या तिसऱ्या गोलंदाजावरती पडलाय प्रेशर. आणि येणारे अजूनही 7 चेंडू 5 धावेची गरज. हा चेंडू डॉट की विकेट की या बॉलवरती विजय फटका हे चित्र मैदानावरती पाहावा लागेल. हा चेंडू टर्निंग पॉइंट मी म्हणेन सागवाडी संघ करेल का त्यासाठी प्रयत्न. काय गोलंदाजी. बराचसा कौतुक करावा लागेल. ते दांड्या वाकवलं पाहायला मिळतोय. सुरेश पारदी बॅट टू डग आउट. करावा लागतील. प्रयत्नासाठी झडावा लागेल. प्रयत्नासाठी आता इथे खेळ करावा लागेल. 2 फलंदाज अगदी सेट झालेत आणि ते फलंदाजी करतात. येणारा शेवटचा षटक निर्णायक असेल त्यावरती जबाबदारी आता इथे पाहायला मिळते. कोण गोलंदाज त्याच्यावरती विश्वास. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने फेकावा लागेल. स्पीडअप घ्या कुशिवली संघ. गोलंदाज शेवटचा षटक. शांडी हा गोलंदाज. शांडी चांगली फलंदाजी करत होता आणि आता गोलंदाजी करतोय. फलंदाज समोर आपण जर पाहिला गणेश मध्ये आणि गणेश मध्येला कोण विसरणार. चांगला खेळ आज राहिलाय. चांगली गोलंदाजी. 5 मध्ये 6 मध्ये बनवायचे 5. कोण जिंकणार कोण हरणार प्रेक्षकांच्या नजरा. 5 मध्ये 6 मध्ये 5 चेंडू हवेमध्ये. जेलची नामी संधी. जेल सोडला जातोय आणि धावचीतच्या संधीमध्ये बाद करण्यात यशस्वी ठरला नाही. चांगली रनिंग कुठून
विकेट आपण पाहिला तर मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं संघाचं धावफलक पाहिलं 54 या धावसंख्येप्रती 5 चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज 5 चेंडू 3 धावा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय कमी गतीचा गोलंदाज कमी वेग गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय त्यामध्ये आता चतुराईनी फलंदाजी करावा लागेल सिंगल डबलने सामना जिंकता येईल त्यासाठी प्रयत्न विजय फटका येईल का खोदून काढला चेंडू लेग भाई मात्र चेंडू फेकून दिलाय सीमा पार सामना जिंकलाय हडलक कुशिवली संघ चांगला परफॉर्मन्स राहिलाय शेवटच्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या मॅच मध्ये चांगले खेळ राहिला सामना जिंकलाय सागवाडी संघ वेल प्लेट पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनंती करीन संघनायक वाघेरा बी संघाचा संघनायक आलाय सागवाडी संघ आपण लगेच संघनायक या टॉस करण्यासाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या फलंदाजांना फलंदाजांना अगदी मॅचचा टर्निंग पॉइंट सलामीला आला होता आणि 6 चेंडू आणि 25 धावाची एक चांगली इनिंग साकारली भुऱ्या चौधरी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा किताब हिरो बनलाय मी विनंती करीन भुऱ्या आपण कमांड टेच टॉस करण्यासाठी सागवाडी संघ आपण लगेचच संघनायक घ्या शिवतेश फणसवाडी आणि वाजापूर दिनेश हा उद्याच्या लॉस मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल खारघर चापेवाडी आणि बापदेव रोशन हा दुसरा सामना उद्याच्या लॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जियान 11 खरवय आणि वारदोळी जगदीश हा उद्याचा तिसरा सामना पाहायला मिळेल मोठी धामणी आणि हिदुटणे जेवण हा सामना चौथा पाहायला मिळेल आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतला उद्याच्या लॉस मधील धनगरवाडी आणि खारघर फणसवाडी या दोन संघांमध्ये 5वा सामना पाहायला मिळेल तर उद्याच्या ज्या लॉसचा आपण आढावा घेतला त्या उद्याच्या संघाच्या संगणकाला विनंती असेल लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर वेळेवरती या आणि वेळेवरती स्पर्धा आपण चालू करा आणि या स्पर्धेला जास्तीत जास्त आपण स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करा मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाईल प्रथम इथे टॉस केला जातोय ऑफिशियल पंच मुख्य आयोजक आपण पाहतोय नरेशजी चौधरी यांच्या शुभ हाताने इथे शेवटच्या सामन्यात इथे टॉस केला जातोय नक्कीच इथे टॉस केला जातोय पाखिरा बनाम सागवाडी जवळचे दोन संघ मैत्रपूर्ण लढत टॉस जिंकलाय आपण पाहिलं तर वाघेरा बी संघानं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय काय असेल तर शेवटचा सामना आहे तर शेवटच्या सामन्यामध्ये तुला खूप साऱ्या शुभेच्छा टॉस आपण हरलात बबन खूप वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभवातून तू आज संघ तयार केलाय भुऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तो संघ खेळतोय तर तुम्हाला फलंदाजी करायची आहे फलंदाजी करत असताना समोरच्या टीमला जवळचा संघ महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळेल किती धावीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न 50 नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच मध्ये टॉस केला जाईल टॉस झालाय विनंती करेन तर नक्कीच वाघेरा संघाने फलंदाजी घेतली तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन आमचे मामा चांग्या कवटे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हातानं या खेळाडूला गुण गौरवित करायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या फलंदाजाने टर्निंग पॉइंट मध्ये फलंदाजी केली कारण 6 चेंडू 25 धावेची खेळी केली आणि तोच ठरलाय भुऱ्या चौधरी या मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय त्यांच्याकडे चांगला खेळ मैदानावरती साकारलाय भुऱ्यासाठी एकच परिस्थिती असेल की फलंदाजी करत असताना गोलंदाजावरती विश्वास होता गोलंदाज कुठेतरी कमतरतेत जाणवले आणि त्यानंतर तुला फलंदाजी करत असताना थोडासा प्रेशर होता प्रेशर मध्ये 57 बनवचे ते 24 मध्ये एकट्याने 6 चेंडू आणि तब्बल 25 धावा टर्निंग पॉइंट ठरला एकंदरीत मनामध्ये काय होतं फलंदाजी करण्यासाठी गेला होता तेव्हा हो त्यांची पण टीम चांगली आहे तर आम्ही त्याही काढलेलं 50 तर आम्ही प्रयत्न केला
नक्कीच खूप सारे शुभेच्छा. वेळ नाहीये, जा लगेच आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे. पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच रंगली जाईल मैदानाच्या आतमध्ये.